राजे हो, आपण हाक मारल्याच्या नंतर आपल्या अंतःकरणात तो दर्जा असला पाहिजे, तो भाव असला पाहिजे. लोक तिळभर करत येत आणि इळभर सांगत येत. कसा देव येईल आपल्यासाठी. आमचा मित्र मागच्या वर्षी नर्मदा परिक्रमेला गेला आणि तिथून आल्यावर म्हणला, महाराज मी नर्मदेची परिक्रमा केली आणि भावाची 1.5 एकर जमीन आणली. तो नर्मदेत जीव द्याला तरी देव तू ऐकतो का सुमळ्या. भावाची 1.5 एकर जमीन दिली नाही. तुला भाऊ कळत नाही. लोकाला तर जित्त खासीन ना आलाय का. विठाला विठाला. एक जण बिना चप्पलचं पंढरपूरला गेलं. खडे टोचलेले, पायाला फोडा आले, लोकायला पाय दाखवू लागलं, लोक फोटो काढू लागले. भगवान बिना चप्पलचं गेलंय आणि तिथून आल्यावर त्या चप्पलान मथारील मारलं. अशा नालायकासाठी देव येत नाही. चंद्रभागेत याला खड्डा करून जरी पुरलं JCBनं तरी या हरामखोरासाठी देव येत असतो का. एक पक्वाद्या म्हणला, मी लय छान पक्वाद वाजी. तू तंबाखू खातून सुमळ्या, तू गुटके खातून बिड्यावडीतून नालाय का. त्यासाठी कसा येईल. असा पक्वाद्या असेल त्याच्यासाठी येत नाही, असा गायक असेल त्यासाठी येत नाही, आणि असा कीर्तनकार असेल तंबाखू खाणारा त्याही नालायकासाठी येत नाही. संप्रदायात ओरिजिनल लोक लागतात त्याला. हे भरके फुरके नाहीत आवडत त्याला. संप्रदायात अभ्यास कमी असला तरी चालेल भौशिकर, पण आचरण गोड पाहिजे. शुद्ध आचरण चुकू नको, शुद्ध आचरण चुकू नको, शुद्ध आचरण चुकू नको. जरी झाला तो चतुर शहाणा, शुद्ध आचरण चुकू नको, शुद्ध आचरण तू किती बी शहाणा असशील पण शुद्ध आचरणात चुकू नको. आचरण जर शुद्ध असेल तर देव तुझी गरिबी श्रीमंती पाहत नाही, धावत येतोय. राजे हो, देवानं आपलं काम ऐकण्यासाठी ते पैसे पाहतच नाही. श्रद्धेनं त्याच्या पायाला मिठी घातली, त्याचे पायी घाला मिठी. पैसे घेत नाही आणि फुकट काम करीत नाही. पैसे का घेत नाही तर पैसे जिच्या ताब्यात आहे ही त्याची पत्नी आहे. नुसती पत्नी नाही, पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. दासी आहे पायाची, पैशाची मालकीन. पत्नी अधिक दासी. कोणाला पैसे देईन? मालकाला. आणि कशाला ते पैसे मागन. मग पैसे घेत नाही आणि फुकट काम करीत नाही. कशाची भूक लागली त्याला? थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला.
प्रेमाची लागली त्याला. ज्याच्याकडं निखळ प्रेम आहे त्याचं काही बी काम करतंय. काही न लगे एक भावची कारण तुका मने आन विठोबाची. भाव असला की काही लागत नाही त्याला. आणि असा ज्याचा गोड भाव आहे का त्याचं काम करते, त्याच्या हाकेला धावते. एक जण म्हणला महाराज मी भजन म्हणलं नाही, ठीक आहे. एक जण म्हणला महाराज मी वारीला गेलो नाही, ठीक आहे. मी कीर्तन भागवत प्रवचन ऐकिलं नाही महाराज, ठीक आहे. का नाही ऐकिलं? मायबाप म्हातारे होते, मरेपर्यंत त्यांची सेवा केली. हजारो वारी करणाऱ्यापेक्षा तू श्रेष्ठ आहेस. तेव्हा मायबापाच्या सेवा करीत नाही तर इकडं भागवत ऐक, पंढरी जाय, आळंदी जाय, देहू जाय. भंगिऱ्या मायबापाची सेवा न करणारे वारीला गेले म्हणजे मुंगळे झाडावर गेले आणि झाडावरून खाली आले. एक शपक पुरावा सांगतो, झाडावरी मुंगळा करियर, झाडावरी मुंगळा करियर, ऐशा करी वाऱ्या पंढरीच्या, ऐशा करी वाऱ्या पंढरीच्या, ऐशा करी वाऱ्या पंढरीच्या. पुढातून मुंगळे झाडाच्या शेंड्यावर जाते तर शेंड्यावर गेलेला मुंगळा पुन्हा बोंबलत खाली येतोय. काय डोंगर जिंकला त्या मुंगळ्यानं, खालून बोंबलत वरी गेलं, वरून खाली आलं. काय साध्य केलंय त्यानं? झाडाची फुलं टोकरले नालायकानं. तसे काही घरात नीट वागत नाहीत का? ते कुठेही बोंबलू द्या, देव त्याच्या हाकेल येत नाही. देवानं आपल्या हाकेल येण्यासाठी मायबापावर प्रेम असलं पाहिजे. ज्यानं आपल्यासाठी संपत्ती कमवली त्यांच्यावर जीव असला पाहिजे. त्यानंच देवाला हाका मारा. ज्याच्यामुळं मायबाप कदरले अशा भंगिऱ्यानं देवाला हाक नाही मारायची. तुही काय लायकी आहे? कसा या विठाला विठाला. महाराज पुण्य लागतं, पुण्य. आपल्या पाठीमागं जे पुण्य आहे का ते पुण्य असलं की जगाचा मालक धावतो. 78 लोक एका पंक्तीला जेवायला बसले. दादा कर थोडासा कडक कर, माय कर कर, मॉनिटरला आवाज दे. 78 लोक डाव्या हाताला जेवायला बसले. 78. पुराण सांगते मी नाही. इकडच्या बाजूला नियमानं 14च माणसं होते, पण एका महात्म्याचं वाक्य सांगतोय 36 लोक होते उजव्या हाताच्या पंक्तीला. 36. मी पुराणात 14 वाचिले, पण मोठ्यांचं वाक्य खोटं मानित नाही मी. 36 लोक उजव्या हाताला आणि 78 लोक डाव्या हाताला. हा केसर शिवडी सांगतो 78 लोकांपैकी 2 सोडून दिले तर सगळे हरामखोर होते. कोण 2? एक भीष्माचार्य आणि एक द्रोणाचार्य. 2 लोक सोडून दिलेत, सगळे हरामखोर होते. या 78 लोकांच्या पंक्तीत 1 नंबरचा भडवा होता. त्याचं नाव आहे इनमक. नाव लिहून घ्या त्याचं नाव आहे इनमक. भागवत सांगते, महाभारत सांगते, पुराण सांगते, त्याचं नाव आहे इनमक. इनमक हा जेवायला बसला. कोणाच्या बाजूला? नालायक दुर्योधनाच्या उजव्या हाताला. या दुर्योधनाच्या डाव्या हाताला त्याचा मामा आहे. नालायक आहे मामा तो. त्याच्या पलीकडून दुःशासन आहे, त्याच्या पलीकडून जयद्रथ आहे. किती भडवे लोक सांगू तुम्हाला, किती नालायक होता जयद्रथ. मेहुण्याचं 22.5 वर्षाचं पोरग निशस्त्र पडलं, निशस्त्र. आणि हरामखोर जयद्रथन त्या लात मारली, लात. इतका भंगिऱ्या होता जयद्रथ. या 24 लोकांचे नाव पाठ पाठ घ्यायचे नाही. गोहत्या समम पाप. हा महाभारतातल्या 24 लोकांचे जास्त नामाचा उच्चार करायचं नाही यांचा. तुम्ही म्हणताल तू कसा करायला? तुम्हाला कळण्यासाठी करायलो. हो, घ्यायचे नाही तुम्ही यांचे नाव. हे भडवेत लोक.
दुःशासन नावाचा व्यक्ती किती हलकट, एका पवित्र स्त्रीच्या डोक्याच्या केसाला धरलं आणि ओढीत आणलं. इतका हरामखोर. दुर्योधन किती नालायक. मोठी भाऊजाई आई समान असते आणि आई समान भाऊजाईला मांडीवर बशिलं. इतका हरामखोर दुर्योधन आहे. इन मग सांगू किती वाईट होता. तुम्हाला एक पुरावा माहीत असेल, जुन्या लोकांना जीनच्या पॅन्टीवाल्याला माहीत नसेल. मी तुमच्याच वयातला आहे, पण मला पुराण वाचायचं नाद आहे. मला जुनं आवडते. पूर्वीच्या काळात ज्या रस्त्याने बायका शेतातून काम करून येतात, त्या रस्त्यानं ज्या मावल्या जास्त त्या रस्त्याने येतात, त्या रस्त्याने गावातली जुनाट माणसं चौकात बसत नव्हती. 5 ते 7 या टायमात, 5 ते 7 या टायमात त्या चौकात बसत नव्हती. का? पवित्र गावातली माऊली शेतातून काम करून येत असताना तिचा पदर पडलेला असेल, तिच्या डोक्याचे केस इसकटलेले असतील, ती थकून आलेली आहे. दिवसभर ती राब शेतात राबली. तिचं ते अवकाळा बघा वाटत नव्हती जुन्या लोकांना. यांना तात्विक म्हणतात, तात्विक. तुम्हाला एक सांगू, पुरुषार्थी माणसानं स्त्रीचा पदर पाठ बघायची नाही. पुरुषार्थी माणसानं पाप लागत असतं, पाप. आणि आपल्या कुटुंबातल्या ज्येष्ठ लोकांना पाप लागू नये म्हणून तुम्ही पण पदर घेत जा. अहो, शेतकरी आऊत हाणताना आसूड तरी हिशाबात खांद्यावर ठेवतो. इतका बेहिसाब झालाय पदर घ्यायचा. आणि कशाला सप्ते करायचे? महाराज श्रीमंत करायला का? काय घेता तुम्ही कीर्तनातलं? या देशातल्या 2 गोष्टी झाकलेल्या असावा. देवानं कोटीनं पैसे द्यावा, त्या आतल्या खिशात ठेवलेल्या असावा. आणि या पवित्र देशाची स्त्री सर्वांग कपडे घातलेली असावा. 2-3 इंचाचा पट्टा करीतीन, पाठीव सोडून देती. वा 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 वा. उघड्या सोसायटीचे अध्यक्ष. घेत जा. गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे, पाठच्याला बाळ्या मरण. हे म्हणते मेला आमच्यावर बॉम्ब टाकायला. आत्ताच मरावं. माया संसारानं तुमचा संसार जळण. इतकं सोपं असतं काय? तुम्हाला काय वाईट थोडं सांगायलो? तुमची माझी काय दुश्मनी आहे का? पुराण सांगते, पुराण. पाठ तरी झाकलेली असा, उघडी नसा पाठ. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. इन्मक नावाचा हरामखोर माणूस. द्रौपदीच्या चोळीची एक गाठ सुटली. गाठीच्या चोळी असणारी एकही म्हातारी इथं नसल. एखादी असू बी शकते, एखादी माऊली जुनाट. गाठीची चोळी टोकाला गेलेल्या टेलरला शिवता येत नाही. त्यानं काय शहाणपणा करायचा, ती चोळी शिवायचा. गाठीची चोळी शिवणारा, लागाची चोळी शिवणारा फार विद्वान असतो. चोळी बोटाव फाडीत होत्या म्हाताऱ्या, बोटाव. आणि चोळीचा जो लाग होता का, लाग हा करडीसारखा आला पाहिजे, करडीसारखा. तर गाठ बांधल्याच्या नंतर पाठपोट झाकलेला असायचं त्या पवित्र देशातल्या माऊलीचं. ही जर लागाची चोळी पाहायची असेल तर माझ्या मुक्ताई साहेबांचा ओरिजिनल फोटो पहा. ओरिजिनल मुक्ताई साहेबांचा 6, 7, 8 वर्षाच्या मुक्ताई साहेबाच्या चोळीची ती पद्धत पहा. कशी चोळी असेल तशा चोळ्या जुन्या मावल्या घालायच्या. मी म्हणत नाही तुम्ही जुन्यावर या, पण चोळीला गाठी 2, एक गाठ सुटली. 78 लोक डाव्या हाताला, 36 लोक उजव्या हाताला. गाठ हिन्मक नावाच्या पापी नालायकानं बघितली आणि दुर्योधनाच्या मांडीला असा टोचा दिला. राजे बघा, तुमच्या भाऊजाईच्या चोळीची गाठ सुटली. किती पांचट आहे.
पुराणातला सिद्धांत होता, बिल्वमंगल नावाचे साधू होऊन गेले आणि बिल्वमंगल नावाचे साधू विरक्त झाले. विरक्त. एक सुंदर स्त्री दिसली आणि तिच्या पाठीमागत चलत होते. ती एका घरात गेल्याबरोबर तिच्या दारात तुळशी वृंदावनापाशी उभे राहिले आणि मग लक्षात आलं आपण कोणीकडे आलोत. बाईनं सांगितलं, महाराज काय पाहिजे? काही नाही, 2 दाबणं देऊन टाक. मोठ्या घरची बाई होती. 2 दाबणं दिले आणि दोन्ही दाबणं डोळ्यात टोचून घेतले. महाराज का डोळे फोडले? माय, ह्या पापी डोळ्याला अक्कल नव्हती. मी तुझ्याकडे पाहत पाहत इथरोक आलो म्हणून या भडव्याला शिक्षा दिली. डोळेच पडून टाकले. आज पुराणात त्यांचं नाव आहे. आज इतिहासात त्या लोकांचं नाव आहे. म्हणून विटेवरचा मालक त्यांच्या मागे पुढे उभा राहतो का? या इन्मक नावाच्या नालायकांनी दुर्योधनाला सावध केलं. दुर्योधनान मान खाली घातली. त्याची भाऊजाई होती. मोठी भाऊजाई आई समान असते. त्या इन्मकानं शकुनीला खुणवलं. ते पांचट होतं शकुनी. हितचिंतक शत्रू होता शकुनी. हितचिंतक. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर सोबत माणसं सात्विक असले पाहिजे. सोबत माणसं हरामखोर असले की त्याला कव्हा बी भीतीचे. काकाजी क्षेत्र राजकारण असू द्या, व्यापार असू द्या, शैक्षणिक असू द्या, वैद्यकीय असू द्या, माझा परमार्थ असू द्या, कुठलंही क्षेत्र असू द्या, ज्याच्या सानिध्यात सात्विक माणसं आहेत त्याला दगडा वापटील आणि मरण नाही. हे दुर्योधनासोबत नालायकाची संख्या जास्त झाली. हाकेसर शिवडी सांगतो. शकुनीनं दुर्योधनाला सांगितलं, भाषे बुवा काय तत्वाच्या गप्पा करायला वाढ म्हणा तिला तू. आणि मग दुर्योधनाच्या तोंडातून वाक्य पडलं, तनपुरे बाबा, वहिनी साहेब तूप वाढा. एक गाठ सुटली होती हो चोळीची. एक गाठ. उजवीकडे पाहिलं, 36 लोकातले सगळे उठून गेले. 5 राहिले. 5 पती होते. 5 पती होते. पती पाहला असं तिकडं. धर्माकडे पाहिल्याबरोबर धर्मान मान खाली घातली. काय झालं असेल देव जाणे. आपल्या बायकोची चोळीची गाठ सुटल्यावर धर्मानं बकेट घ्यायला पाहिजे होतं तुपाचं. गुडघ्या इतकं बकेट होतं तुपाचं. वाढायला मोठा तांब्या होता तूप वाढायला. उठले नाही धर्म. हाकेसर शिवडी सांगतोय. पाहला असं आपल्या पतीकडं धर्मानं मान खाली घातल्या. बाकीच्या 4 भावांनी मान खाली घातल्या. काय विकृती असेल देव जाणे. पहिल्या गाठीचा गुडा सुटलेला होता. दुसरी गाठ सुटायच्या आधी द्रौपदीनं डोळे झाकले आणि देवाला विनंती केली, देवा अरे चोळीची गाठ सुटून लोकांना माझं शरीर पाहावा याच्यापेक्षा मला मरण दिलं असतंच तर बरं झालं असतं. देवा मला मरण दिलंच तरी बरं झालं असतं. द्रौपदीनं सांगितलं, दादा येशील का रे? दादा म्हणजे तिचा भाऊ. द्रौपद राजाचा मुलगा. एक भाऊ होता, एक वारला होता. स्मरण केलं, दूरेस रे दादा, दूरेस दूर. मनातली मनात विचार केला, दादा ज्या सात्विक सदाचारी पावन पांडवासोबत मला पाणी ग्रहण करायला लावलंस ते माझ्या हातातलं बकेट घेत नाहीत रे दादा. हा सर्व प्रसंग 10-15 सेकंदातला आहे. आणि मग द्रौपदीनं तूप वाढता वाढता सहज देवाला सांगितलं, देवा इकडचे 5 पती आहेत,
यांनी शरीर झाकलं पाहिलं काय आणि उघडं पाहिलं काय, ते पती आहेत माझे देवा, काय काळजी करायचं काम नाही. इकडच्या फक्त 2 लोकांना शरीर बघू नये, फक्त 2 लोकांनी, भीष्म आणि द्रोण. बाकी मूर्ख माणसं आहेत, मूर्ख वेडा पागल सारखा असतो. यांनी शरीर उघडं पाहिलं का झाकलं पाहिलं का काही डबल नाही, फक्त त्या 2 लोकांना बघू नये, एक भीष्म आणि द्रोण. भीष्मानं जर सांगितलं असतं नालायक दुर्योधना हे शोभत नाही तर जमत होतं. कधी कधी मोठाली माणसं बघ्याची भूमिका घेत असतात, कधी कधी मोठाली माणसं चित्त पहाची भूमिका घेत असतात, कधी कधी मोठाली माणसं गरिबाचं हसू बघत असतात. भीष्माचार्याने मान खाली घातली, माती उकरीत होते भीष्माचार्य. द्रौपदीनं देवाला सांगितलं, देवा किती आचरणात जीवन जगले रे, किती आचरणात जीवन जगले. द्रौपदीचा परमार्थ सांगू तुम्हाला कसा होता. अर्जुनाचे केस झोपी गेल्यावर कृष्ण कृष्ण म्हणत होते. अर्जुनाच्या अंगावरचे केस झोपी गेल्यावर कृष्ण कृष्ण म्हणत होते. पण अर्जुनाचे केस डोक्याचे खाली गळाल्यावर जमिनीवर पडल्यावर भोशीकर कृष्ण कृष्ण म्हणत नव्हते. जोपर्यंत अंगाला चिटकलेले तोपर्यंत कृष्ण कृष्ण म्हणत होते. द्रौपदीची व्याख्या सांगू तुम्हाला. द्रौपदीची वृत्ती नामी झालती. द्रौपदीचं सर्व अंग नाममय झालं होतं. म्हणून द्रौपदी डोकं विचारल्याच्या नंतर डोक्याचे खाली गळालेले केस कृष्ण कृष्ण म्हणत होते, कृष्ण कृष्ण म्हणत होते. पुरावा सांगतो तुम्हाला, बुवा भागवतात पाहायचा नाही, दुसरं पुराण बघा. पांडव अज्ञातवासात होते. अज्ञातवासात पांडव असताना 100 लोक पांडवायला शोधायला होते. कोणी पाटील ते या दुर्योधनानं. पांडव जर अज्ञातवासात सापडले तर 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास पुन्हा होता. 12 वर्षाचा वनवास आटपला आणि अज्ञातवासात पांडव सापडले पाहिजे. गांधारीनं तिच्या मैत्रिणीला विचारलं. गांधारीच्या मैत्रिणीचं नाव होतं कांतिप्रिया. आवाज दिला, ए कांते जी. काय महाराणी. गांधारीच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्यानं सांगितलं, कांते 100 माणसं शोध घेतेत, पांडव कसे सापडे नाही ग. कांतिप्रियेनं सांगितलं, पाय आपटिल्याच्या नंतर 2.5 किलोमीटर मध्ये झाड राहत नाही. एवढा पुरुषार्थी भीम लपणं शक्यच नाही काकाजी. दुसरी गोष्ट सांगू, इथं बसलेल्या सगळ्या माणसांच्या छातीवर खोटे स्तन येतं. माझ्या पण मान्य करावं लागेल ना तुम्हाला. खोटे स्तन आहेत. अर्जुनाला नव्हते म्हणून अर्जुन नराच्या यादीत आहे. मग असा पुरुषार्थी अर्जुन कसा लपला संग. ज्याच्या रथाची चाकं घासू नये, मन पृथ्वी ज्याच्यावर अतूट प्रेम करते, असा सत्यवादी राजा धर्म कसा लपला असेल. काम सांगू का तुम्हाला कारण. एबा मोठ्या एखाद्याला प्राप्त झालेली ताकद ही दुसऱ्या ठिकाणी वापरली की त्याची शक्ती कमी होत असते. भीमानं पाय आपटिल्यावर 2.5 किलोमीटर मध्ये झाड राहत नव्हतं. पण भीम कसा झाकला माहिती आहे का. यानं शौर्याचं काम सोडून दिलं आणि आचार्याचं काम सुरू केलं. बुंदी तळायचं, लसूण घोळायचं,
मेथी चिरायची, कोथमीर चिरायची, शिरा हटायचा. मग एवढा मोठा पुरुषार्थी माणूस इकडे आला की शक्ती संपली. अर्जुन एवढा पुरुषार्थी पण कसा लपला? कारण सांगू तुम्हाला, ज्या माणसानं जास्त साडी नेसायचं काम केलं त्याच्या वाणीचं तप कमी होत असते, त्याचं वजन कमी होत असते. वजन गाथेची गाथे पाठ करू द्या त्यानं, त्याचं वजन कमी होतंय. का अर्जुनाचं वजन कमी? तितक्या वेळापुरतं त्यानं पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. ब्रह्मनडा झालता अर्जुन, ब्रह्मनडा. एवढा मोठा धर्म कसा लपला? अहो सत्यवादाचं तप आहे त्याच्याकडे, पण का लपला? ते बसलं हिसाब करीत. इतके घोडे आहेत, एवढी ज्वारी आली, एवढे हरभरे आले, एवढे गहू झाले, तिकडचं गारानं इतकं गेलं, वर्षाचा इतका किराणा झाला. कंक चार्टेड अकाउंटंट हिशोबनीच झाला, याच्यातच गुंतला. हे सांगितलं कोणी होतं माहितीये? पंढरपुरातल्या मालकांनी सांगितलं, तुम्ही आशे राहिलेतच लपतान, नाहीतर तुम्ही सापडताल. गांधारीने विचारलं, कांते एखादा उपाय आहे का? कांतीप्रिया नावाच्या दासीनं गांधारीला सांगितलं, मालकीनबाई एक उपाय. अर्जुन झोपी गेल्यावर कृष्ण कृष्ण म्हणतात याबद्दल दुमत नाही, पण द्रौपदीचे केस डोक्याचे गळाल्याच्या नंतर ते खाली पडलेले केस सुद्धा कृष्ण म्हणतात. तुम्ही सात्विक राजाच्या घरी पांडव लपलेले असताल, त्या राजाचा उकांडा तपासून पहा. उकांड्यात सापडलेल्या डोक्याच्या बटा कृष्ण कृष्ण म्हणत असतील, त्या राज्यात पांडव येतं. फुकट नाही ऐकत देव कोणाचं काम, फुकट नाही ऐकत. पांडव वनवासात होते. वनवासात पांडव असताना द्रौपदीला स्नानाकरता पाणी पंढरपुरातला मालक देत होता. किती दिवस? 4 दिवस 5 दिवस. रजस्वाला असताना ती गंगेवर जात नव्हती, म्हणून आंघोळीला पाणी पंढरपुरातला मालक रात्री 1 वाजता पाण्याचा माठ भरून ठेवायचा. द्रौपदीनं उजडायच्या अगोदर पर्णकुटीच्या बाहेर स्नान करायचं. 10व्या 12व्या दिवशी जागा वाळायची, आणि जागा वाळल्याच्या नंतर एके दिवशी अदृश्य स्थितीत विटेवरचे मालक द्वारकाधीश कृष्ण परमात्मा आले. तर एक जागा कृष्ण कृष्ण म्हणत होती. धरेला विचारलं, हे पृथ्वी तू कृष्ण कृष्ण म्हणतेस? त्यांनी सांगितलं, प्रभू मी नाही म्हणित. या जागेवर द्रौपदीनं आंघोळ केली, तिच्या डोक्याचे केस पडलेत, ते केस कृष्ण कृष्ण म्हणतात. हंबरडा फोडून रडू लागलो, हंबरडा फोडून. हे पृथ्वी इतकं प्रेम माझ्यावर? 48,324 दास्या जिच्या भावानं काम करण्यासाठी दिल्या, तेवढ्या वैभवातली द्रौपदी वनवासात पण भजन करते. वनवासात भजन. म्हणून द्रौपदीला अज्ञातवासात सांगितलं होतं, काकाजी ताई तुला जर अज्ञातवासात लपून राहायचं असेल तर डोक्याचे केस उकांड्यात जाऊ देऊ नकोस. एकांतात एका कोपऱ्यात डोकं इचरायचं, शेण काढायचं काम होतं. शेणाचा गोळा घ्यायचा, जिथं डोकं इचरलंय तिथं शेण थापटायचं, सगळी केस त्या शेणाच्या गोळ्याला घ्यायचे, एका कोनाड्यात कोपऱ्यात तो गोळा वाळायचा. सगळे वाळले की तुळशीच्या काही अंतरावर ते शेणाचे गोळे फुकून द्यायचे. त्याच्या धुरातून रामकृष्ण हरीचा ध्वनी येत होता. देवाला सांगितलं, देवा किती भजन करू रे? अरे माझ्या डोक्याचे केस तुझं नाव घेतात रे, इतकं प्रेम तुझ्यावर. आणि नालायकाली माझी चोळी सुटलेली पावा, याची लाज तुला वाटत नाही? ज्याच्या पत्नीचे वस्त्र फाटले त्याची लाज त्याच्या पतीला असावी. तू कामाने लग्न भाग तरी तेला जपते, तरी तेला जपते.
लाज स्वामीशी. तुम्हाला एक माहिती आहे, मंत्र्याचं पोरग जर गोदड पांघरून कीर्तनात बसला असेल तर लाज कोणाला असती? समर्थाचे बाळ पांघरे वाकळ, समर्थाचे बाळ पांघरे वाकळ, हसते सकळ लोक कोणा, हसते सकळ लोक कोणा. समर्थाचे समर्थाचे बाळ पांघरे वाकळ, हसती सकळ लोक कोणा. देवा, अरे धृष्टद्युम्नाची बहीण सोडून दे रे, तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही रे देवा. तुझ्या सत्तेने वेदाची बोलणे, तुझ्या सत्तेने वेदाची बोलणे, तुझ्या सत्तेने वेदाची बोलणे, तुझ्या सत्तेने वेदाची बोलणे. सूर्याची चालणे तुझ्या बळ, सूर्याची चालणे तुझ्या बळ, सूर्याची चालणे तुझ्या बळ, सूर्याची चालणे आईचा समर्थ ब्रह्मांडाचा धनी, आईचा समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तुझ्या कृपेशिवाय चंद्र नाही, तुझ्या कृपेशिवाय सूर्य नाही. कोणाला देव म्हणायचंय? तुम्ही माझ्याकडे बघता, मी तुमच्याकडे बघतो, मी बोललेलं तुम्ही ऐकता, तुम्ही ऐकत असताना प्रतिक्रिया देतात हे पाहतो. ह्या दोघातली जडणवडण करण्याची ताकद कोणाची आहे? कोण ऐकवतोय? देखावी ऐकावी एका नारायणाचा याचे भजन, तू कोणा गो, दयाचे भजन तू कोणा. कवी ऐकवी एक नारायणाचा याचे भजन, तू कोणा गो, दयाचे भजन तू कोणा. देखवी ऐकवी एक नारायण. देवा, किती ताकद आहे रे तुझ्यात. या विश्वातल्या सर्व घडामोडी करायची ताकद तुझ्या हातात आहे रे देवा. देवा, मी तुला दादा म्हणते रे देवा. देवा, तू मला ताई म्हणतोस रे. आणि या पवित्र बहिणीची आबरू जर नालायक लोकांनी पाहिली तर याची तुझं नाव जाईल बरं देवा. उजव्या हातातलं तांब्या डाव्या हातातल्या बकिटात बुडवला आणि इन्मक नावाच्या पाप्याला तूप वाढीत होती. तूप वाढता वाढता एक गाठ सुटली, दुसरी गाठ सुटल्याबरोबर हे 78 मधले 2 सोडून दिले की सगळे हसणार होते. तूप वाढता वाढता रडली नाही. रडली असती तर हे म्हणले असते रडता रडता कशाला वाढते. नाही रडली, अश्रू दाबून घेतले. हृदयाला कळ लागली तिच्या. ती कळ कशी सहन करावं म्हणून दोन्ही ओठाच्या मधातून तीळ जाईल, तीळ तीळ इतकेच ओठ फाकले आणि त्या तितक्या खिंडीतून जगाच्या बापाने प्रवेश केला. हृदयात प्रवेश केला. हृदयात काय केलं? 2 हात पहिलेच होते. पहिल्या 2 हातांनी एका हाताने तुपाचं बकेट धरलं आणि एका हाताने पाप्याला तूप वाढलं. आणि जगाचा मालक ज्या वेळेला हृदयात प्रवेश करतो त्यावेळेला 2 हात तयार झाले आणि चोळीची गाठ मारली.
पण पाप्याला शरीर दिसू दिलं नाही. हाक मारल्याबरोबर धावत आला. हाके सरसी उडी, 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 घालोनिया स्तंभ फोडी, घालोनिया स्तंभ फोडी, आईची कृपा वंत कोण, आईची कृपा वंत कोण, हाक मारल्याबरोबर द्रौपदी करता आला. पण वाक्य कळालं द्रौपदीचं प्रेम देवावर किती होतं. तवा आला. फकट येत नाही कोणासाठी. देव हा भक्ताच्या हाकेला धावण्यासाठी माणूस आहे का, पक्षी आहे का, पशु आहे का, एखाद्या विशिष्ट प्रकारच्या कुळातला आहे का, काही संबंध नाही त्याला. काही संबंध नाही त्याला. फक्त त्याच्या आवडीचा असला पाहिजे. जातीचा काही संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. कितीतरी पुरावे देता येतील जातीच्या बाबतीत.